नमस्कार मित्रांनो, ज्युनियर स्टार्स तुमच्या फेवरेट यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 10वी पासवरती एक इम्पॉर्टंट अशी भरती निघाली आहे. तिचं नाव आहे GDS अर्थात ग्रामीण डाक सेवक. हो, पोस्टामध्ये जे पोस्ट मास्तर असतात किंवा असिस्टंट पोस्ट मास्टर असतात, त्या दोन्ही पोस्टसाठी ह्या वॅकन्सीज आहेत आणि याला कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे, हे महत्त्वाचं. तर जे पण मित्र जॉबसाठी सर्च करत असतील त्यांच्यासाठी हा अतिशय इम्पॉर्टंट असा एक चान्स आहे बघा. तर काय करायचंय ह्या पोस्टाबद्दल पूर्ण माहिती आपण सध्या घेऊया. तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधून असेल किंवा कुठून असेल ही माहिती कशी मिळवायची हे देखील मी तुम्हाला इथं सांगतोय. तर बघा, गुगल क्रोम असेल किंवा कुठलाही ब्राउझर असेल त्यावरती तुम्हाला फक्त टाईप करायचंय GDS अर्थात ह्याचं फुल फॉर्म आहे ग्रामीण डाक सेवक. त्यावरती सर्च करायचं. तुम्हाला सर्च केल्यानंतर बघा पहिलीच वेबसाईट किंवा वेब लिंक भेटते ती म्हणजे इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन. ओके, याच्यामध्ये पूर्ण शॉर्ट लिस्ट असतात. ज्याला डायरेक्टली रजिस्ट्रेशन करायचं ते याच्यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा GDS ऑनलाईन एंगेजमेंट, एम्प्लॉय कॉर्नर, फॉरगेट रजिस्ट्रेशन, हेल्प, हे असं त्यांचे काय शॉर्ट कीज आहेत. तर बघा, इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा वेब पेज तुमच्या स्क्रीनवरती दिसतो. मोबाईल असेल मोबाईलमध्ये पण दिसेल आणि तुम्हाला जर व्यवस्थित बघायचं असेल तर मोबाईलमध्ये ब्राउझरमध्ये तुमच्या डेस्कटॉप व्ह्यू नावाचा एक ऑप्शन असतो, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे पूर्ण सविस्तरपणे बघू शकता. यामध्ये बघा त्यांनी सिंपल असा फॉर्मॅट ठेवला आहे. एक म्हणजे नोटिफिकेशन. या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जे पण यांच्या पोस्टबद्दल किंवा या जॉब वॅकन्सी रिलेटेड कुठलीही महत्त्वाची माहिती असेल तर त्या नोटिफिकेशन या बोर्डावरती तुम्हाला दिली जाते. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन आणि सर्कल वाईज पोस्ट नोटिफाईड अशा दोन तुम्हाला सॉरी तुम्हाला PDF फाईल ज्या असतात किंवा नोटिफिकेशन असतात ते तुम्हाला भेटून जातं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर. ओके, नंतर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही इथं अप्लाय किंवा ॲप्लिकेशन स्टेटस याच्यावरती तुम्ही क्रॉस चेक करू शकता. त्याच्यानंतर फीस तुमची पेमेंट करायची असेल तर फी पेमेंट इथं तुम्हाला ऑप्शन देतो आणि इथं काही तुमचे पर्सनल क्वेश्चन असतील किंवा समजा तुम्हाला कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये अडथळा जाणवला तर तुम्ही इथं तक्रार देखील करू शकता. ओके, तर ही झाली थोडक्यात माहिती. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रासाठी व्हॅकन्सीज कुठल्या कुठल्या आहेत त्याच्या रिलेटेडच माहिती देत असतो. तर नोटिफिकेशन त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशन याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं होम पेज भेटतं. याच्यामध्ये काय बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण जाहिरात सविस्तरपणे पाहून घेऊया. त्याच्या आधी तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आणि कुठल्या जिल्ह्याला अप्लाय करू शकता ते आधी व्यवस्थित समजून घ्या. ओके, तर बघा इथं पूर्ण 23 राज्य दिली आहेत. 23 राज्यांची नाव दिली आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार पासून अगदी वेस्ट बंगालपर्यंत या वॅकन्सीज एकंदरीत एकाच वेळी निघालेल्या असतात. ओके, याच्यामध्ये आपलं राज्य कुठलं येतं तर महाराष्ट्र. तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक करावं लागेल. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामधली पूर्ण कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या वॅकन्सीज आहेत, कोणकोणत्या पोस्टसाठी किती किती जागा आहेत हे तुम्हाला इथं सविस्तरपणे दिसून येतं. थोडासा नेट स्लो असल्याने वेळ लागतोय. तरी बघा, इथं महाराष्ट्र सर्कलमध्ये एकूण जितके पण जिल्हे आहेत, जिथे तिथे व्हॅकन्सी आहेत त्या सर्वांची नावं तुम्हाला इथं दिली जातील किंवा दिसतील तुमच्या स्क्रीनवरती. दिसल्यानंतर तुम्हाला बघा, समजा आता आपल्याला भरायचं उस्मानाबाद. आता इथं तुम्हाला लातूर हे नाव कुठं दिसत नसेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्येच लातूरला त्यांनी ऍड केलेलं असणार आहे. कारण का तर हे पोस्टाचे व्हॅकन्सीज आहेत आणि पोस्टाचे सर्कल ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सर्कलसाठी जितके जिल्हे येतात तितकी त्यांची नावं आहेत. तर तुमचा एखाद्या शेजारचा जिल्हा शोधायचा, जर समजा तुम्हाला आता लातूर सापडत नाहीये तर तुम्ही उस्मानाबाद चेक करू शकता. तसंच इतर जिल्ह्यांचंही असू शकतं. ओके, तर इथं डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट डिव्हिजनसाठी समजा आता आपण लातूरचं म्हणलं तर लातूर जिल्ह्यामध्ये किती व्हॅकन्सीज आहे हे चेक करण्यासाठी लातूर तुम्हाला हे इथं सर्च करावं लागेल. आता लातूर तर ऑप्शन नाहीये, मग जो होता उस्मानाबाद तो चेक करायचा. ओके, आणि व्ह्यू पोस्ट याच्यावरती क्लिक करायचं. ओके, लगेच तुम्हाला स्क्रीनवरती या व्हॅकन्सीज दिसतील. बघा, बऱ्याच व्हॅकन्सीज आहेत. आता ह्याच्यामध्ये काय काय माहिती दिली आहे ते पण बघा. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा कोणता आहे किंवा डिव्हिजन कोणतं आहे त्या डिव्हिजनचं नाव इथं ह्याच्यामध्ये असेल. त्याच्यानंतर ऑफिस नेम. ऑफिस नेम म्हणजे कोणतं, ज्या कुठल्या ब्रँच ऑफिसचं ते पोस्ट ऑफिस असेल त्याचं नाव थोडक्यात दिलेलं असेल. म्हणजे उस्मानाबाद डिव्हिजनमधलं आचलेर ब्रँच ऑफिस हे त्यांनी नाव दिलेलं आहे. ओके, आणि आता याच्यामध्ये कुठली पोस्ट आहे ते पण समजून घ्या. GDS BPM आणि जागा जी आहे कुठल्या कॅटेगरीसाठी किंवा कम्युनिटीसाठी आहे, OBC कम्युनिटीसाठी आहे. मिनिमम TRCA म्हणजे हे काय त्यांचा जो पेमेंट रोल असतो तो असतो 12,000 रुपये आणि नंतर नंबर ऑफ पोस्ट एक आहे. आता हे 12,000 म्हणजे फक्त 12,000 नसतात तर त्याच्या कॅटेगरी वाईज पडतात ते. ओके, तर GDS BPM अर्थात ग्रामीण डाक सेवक ब्रँच पोस्ट मास्टर याच्यासाठी OBC
मार्फत किंवा ओबीसी या रिझर्वेशनसाठी एक जागा या ब्रँच ऑफिससाठी अवेलेबल आहे. जेव्हा तुम्ही अप्लाय करताल तेव्हा या गोष्टीचा 100% विचार केला पाहिजे. तर बघा, मी जितकं पाहिलं त्याच्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यासाठी भरपूर जागा किंवा व्हॅकन्सीज दिसल्या या पूर्ण पोस्टमध्ये. ओके, तर आता आपण सविस्तर माहिती घेऊया. सगळ्यात प्रथम नोटिफिकेशन काय सांगते ते आधी समजून घ्या, त्याच्यानंतर बाकीची माहिती आपण घेऊया. तर बघा, ग्रामीण डाक सेवक अर्थात GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2024 याच्या मार्फत जी भरती निघाली आहे, जे बघा आता हे पूर्ण ॲडव्हर्टाईज जे असते ते इंग्लिश असते. तुम्हाला जर इंग्लिश येत नसेल तर सरळ सरळ हे पूर्ण डेटा कॉपी करायचा आणि गुगल ट्रान्सलेटरवरती जाऊन पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं मराठीतून देखील त्याचं ट्रान्सलेशन भेटू शकतं. पण थोडक्यात माहिती मी इथं सांगणारच आहे. तर बघा, एकूण 2 पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. ते म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर अर्थात BPM शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर अर्थात ABPM आणि डाक सेवक्स या एकूण 3 प्रकारच्या पदांसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके, आणि इथं पुढे जे माहिती दिली आहे ते म्हणजे पूर्ण अटी आणि त्यांच्या शर्ती ज्या कुठल्या असतील त्या सर्व इथं नोंदवलेल्या असतात. ओके, त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला विचारत बसण्याची तुम्हाला गरज नाहीये. सरळ सरळ PDF डाउनलोड करायची आणि एक ना एक वाक्य रीड करायचं. तुम्हाला पूर्ण माहिती त्या वाक्यांमध्ये भेटून जाते. बघा, सगळ्यात महत्त्वाचं तारखा असतात. पहिली तारीख म्हणजे रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर 15/7/2024 रोजीपासून हे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आणि लास्ट तारीख जी आहे ती 5 ऑगस्ट 2024. बरेच जण काय करतात, शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला सुरू करतात आणि त्या दिवशी नेमका काही ना काही वर्कलोड भरपूर येतो, साईटवरती साईट हँग पडते किंवा सर्व्हर डाऊन होतं. त्याच्यामुळं होईल तितक्या लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून टाकायचा. फीस पण अशी ह्याच्यासाठी काही जास्त नाहीये. बघा, सर्व्हिस कंडिशन ज्या असतील त्या पण दिल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तेवढ्या मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. बघा, पहिली जी पोस्ट आहे ती म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर अर्थात BPM ही आहे आणि त्याच्यासाठी ज्या आपण अटी आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. नंबर 2ची जी पोस्ट आहे ती म्हणजे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर अर्थात जो पोस्ट मास्टर असतो त्याला हेल्प करण्यासाठी एक असिस्टंट नावाची एक पोस्ट असते, मदतनीस असं म्हणू शकतो आपण त्याला. तर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर ह्या नावाची देखील पोस्ट असते. आणि नंबर 3ची जी आहे ती म्हणजे डाक सेवक. ओके, म्हणजे घरोघरी जे पत्र नेऊन देतात त्यांना डाक सेवक देखील असं म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, जे पण तुम्हाला महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पगार किती असतो, तर तो इथं दिलेला आहे. BPM या पदासाठी 12,29,380 हा त्यांचा TRCS स्लॅब आहे आणि नंतर ABPM किंवा डाक सेवक या पदासाठी 10,000 ते 24,470 हा त्यांचा TRCA स्लॅब आहे. आता महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा किती आहे, तर बघा 18 वर्षानंतरचा कोणताही व्यक्ती ज्यात 10वी पास असेल तो 18 वर्षाच्या पुढे जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्षांची आहे. 40च्या पुढचे लोक हा फॉर्म भरू शकत नाहीत. जर रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला तिथं ते स्लॉट दिला जातो. ओके, नंतर जे अप्पर एज लिमिट आहे त्यांना रिलॅक्सेशन कुठल्या कुठल्या कास्टला पडतं ते बघा. SC किंवा ST कास्टसाठी 5 वर्षांचा तुम्हाला इथं काय दिला जातो, एज रिलॅक्सेशन स्लॅब दिला जातो. OBC पदासाठी 3 वर्षांचा. EWS साठी कुठल्याही प्रकारचं एज रिलॅक्सेशन नाहीये, ही महत्त्वाची नोंद घ्या. EWS अर्थात इकॉनॉमिकली विकर सेक्शन्स. EWS मार्फत ज्यांचं रिझर्वेशन असेल त्यांना कुठल्याही प्रकारचं वयोमर्यादेमध्ये सूट नाहीये. बाकीचे PWD साठी 10 वर्ष, PWD प्लस OBC असेल तर त्यांना 10 वर्ष आणि इकडले 3 असे टोटल 13 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे. आणि डिसॅबिलिटीज अर्थात PWD प्लस SC ST असेल तर हे 10 वर्षांचे PWDचं आणि SC ST कास्टचं 5 वर्षाचं असं टोटल 15 वर्षाचं तुम्हाला काय भेटतंय, एज रिलॅक्सेशन भेटतंय. आता याच्यासाठी शिक्षण किती गरजेचं आहे, तर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ GDS इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास अर्थात 10वी पास असलेला कोणताही व्यक्ती, खास करून पासिंग मार्क्स इन मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश, तो 2 विषयामध्ये फेल नसला पाहिजे, एक म्हणजे मॅथ आणि इंग्लिश. तर 10वीचा कुठलाही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये अजून एक अट आहे दुसरी, ते म्हणजे त्यांना मराठी किंवा जी लोकल लँग्वेज असेल, तुम्ही समजा आंध्र प्रदेशमध्ये भरत असताल तर तिथली जी लोकल लँग्वेज आहे ते तुम्हाला त्या पोस्टसाठी जर तिथं वॅकन्सी असेल तरच तुम्ही ते फॉर्म भरू शकता. अर्थात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठल्याही पोस्टसाठी मराठी ही लँग्वेज कंपल्सरी असेल याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. आणि तिथं लँग्वेजचा आणि एक स्लॉट दिला आहे अनेक्स टीचर 3 म्हणून. जिथं तुम्हाला नोटिफिकेशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला ह्या लँग्वेज कुठली पाहिजे आपल्याला त्या पदासाठी ते चेक करू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा, अदर क्वालिफिकेशन काय लागतात, तर तुम्हाला कम्प्युटरची ज्ञान असलं पाहिजे. नंतर सायकलिंग अर्थात तुम्हाला मोटरसायकल किंवा सायकल, साधी सायकल जरी असेल तर ते चालवण्याचं तुम्हाला ज्ञान असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जातो. नंतर ॲड्युकेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड हे देखील तुमचे त्यांनी अट सांगितलेले आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, कॅटेगरी ऑफ GDS
आणि हे जे पर्सनल विथ डिसॅबिलिटी असतात त्यांच्यासाठी किती आणि कोणत्या प्रकारची कॅटेगरी, त्याला शॉर्ट फॉर्म काय दिलाय, LVचा अर्थ लो विजन असतो, ही माहिती तर त्यांनी सांगितलेली आहे. आता अप्लाय कसं करायचं ते देखील त्यांनी इथे सांगितलंय की याच्यामध्ये एक लिंक जी होती, आता इथेच बघितली आपण रजिस्ट्रेशन, आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि अप्लाय ऑनलाईन, याच्यातून जे अप्लाय नावाची लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला जाऊन काय करायचं, अप्लाय करायचं असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. ओके, जवळ तुमच्या कुठं जर CSC केंद्र असतील तर त्या ठिकाणी देखील बरेच मित्र आपले फॉर्म भरत असतात आणि त्यांना तिथून पूर्ण माहिती देखील दिली जाते. विशेष म्हणजे आता एक फॉर्म भरताना बरेच जणांची मिस्टेक हे होते बघा, की बरेच जण काय करतात, मार्क्स टाकण्याऐवजी डायरेक्टली ग्रेड टाकतात. काही काही जणांची रिझल्ट पद्धत कशी असते, आता दिल्ली युनिव्हर्सिटी जी आहे त्यांची पद्धत तशीच होती की त्यांची ग्रेड सिस्टम आहे. तर बघा त्यांनी मल्टिप्लिकेशन फॅक्टर यूज करून तुम्हाला त्या ग्रेडचं मार्क्समध्ये कन्व्हर्जन करून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्यामुळे फॉर्म भरताना अतिशय व्यवस्थित फॉर्म भरा. त्यामध्ये मिस्टेक केली तर तुमच्या कदाचित सिलेक्शन होऊ शकत नाही. ओके, तर बघा त्याच्यानंतर अजून दुसरी माहिती पुढची घेऊया आपण. दुसरी जी पोस्ट आहे ABPM, त्याच्यासाठी देखील सेम क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे. ओके, पेमेंट ऑफ फीस तर 100 रुपये इतकी फीस यांनी ठेवलेली आहे. अ फी ऑफ ₹100 इज टू बी पेड बाय द ॲप्लिकंट फॉर ऑल पोस्ट. फॉर्म फी जी आहे ॲक्च्युली 100 रुपयेच आहे. तुम्ही स्वतः मोबाईल भरले तर 100च लागतात, पण तुम्हाला जर इतर कुणाकडून फॉर्म भरून घेतला तर ते फॉर्म भरण्याचे जे काही चार्जेस असतील ते घेऊ शकतात. त्यामुळे फॉर्म भरण्याची फीस अतिशय नॉमिनल आहे बाकीच्या कम्पेअर्ड टू अदर पोस्ट. त्याच्यामुळे 100% हा फॉर्म बऱ्याच जणांनी भरला पाहिजे. आणि याच्यामध्ये बघा महत्त्वाचं म्हणजे क्रायटेरिया काय असेल म्हणजे किंवा सिलेक्शन कुठल्या बेसिसवरती होतं, तर दोन गोष्टी असतात. एक म्हणजे तुमचं वय, जास्त वय असल्याला प्रेफरन्स दिला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या 10वीच्या मार्क्समध्ये मॅक्झिमम मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन लवकरात लवकर होतं. खास करून जिथे वॅकन्सी जास्त असतील अशा ठिकाणी फॉर्म भरा, त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. ओके, तर आता ही झाली आपली महत्त्वाची माहिती. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी ज्या पण वॅकन्सीज आहेत त्या कशा बघायचा, हा एक प्रॉब्लेम मला एक दोघांनी विचारलेला होता, तर त्यांच्यासाठी आपण ती देखील माहिती करून घेऊया. तर बघा साईट लोड व्हायला प्रॉब्लेम येतोय थोडासा. ओके, तर ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही जेव्हा कुठं फॉर्म भरत असताल तेव्हा तुम्हाला जितके पण राज्य आहेत त्यातलं महत्त्वाचं जितके पण जिल्हे आहेत ते तुम्हाला निवडायचं आहे. इथून डिव्हिजन निवडल्यानंतर आता समजा आपण उस्मानाबादचं घेतलं, उस्मानाबाद डिव्हिजन आपल्याला निवडायचं, तर ह्या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजनच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते डिव्हिजन निवडावं लागेल. ते निवडल्यानंतर तुम्ही इथं व्ह्यू पोस्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू पोस्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्या ब्रँचसाठी किती वॅकन्सीज आहेत आणि कुठल्या कॅटेगरीसाठी ते देखील इथं तुम्हाला थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे उस्मानाबादमध्ये बघा समजा इथं आष्टा कासार ब्रँच ऑफिससाठी किती, तर अनरिझर्वसाठी एक जागा आहे. ओके, जर तुम्ही त्याच गावचे स्थानिक असाल तर तुम्ही देखील यासाठी ट्राय करताना ह्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की समजा माझं गाव किंवा माझ्या जवळचे जे पोस्ट ऑफिस आहे त्यासाठी मी कुठला फॉर्म भरला पाहिजे, तर 100% तिथं वॅकन्सी जर माझ्यासाठी असेल तर त्याला प्रेफरन्स तुम्ही दिला पाहिजे. फॉर्म भरताना याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. पण तुम्हाला मार्क्स पर्सेंटेज किती आहेत, त्यासाठी वॅकन्सीज खरंच तितके आहेत का, हे देखील तुम्ही विचार केला पाहिजे. जवळपास बघा या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहेत, तर या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जरा जास्त असतात. ओके, पानगावसाठी बघा एकच वॅकन्सी आहे अनरिझर्वसाठी, याची तुम्ही इथे चेक करू शकता. आणि जर तुम्हाला इकडे समजा हे सापडत नसेल तुमचं गाव, तर तुम्ही इकडे पिनकोड वाईज देखील सर्च करू शकता. किंवा जेव्हा तुम्ही PDF डाउनलोड करता तर तुमच्या मोबाईलमध्ये फाइंड नावाचा एक ऑप्शन असतो Adobe रीडरमध्ये, त्यातून पण सर्च करू शकता. किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर डायरेक्टली Ctrl F दाबलं तर देखील तुम्हाला कोणत्या ह्याच्यासाठी किती पोस्ट आहेत ते दिसू शकतात. आता बघा आपण इथे Ctrl F करून दाखवतोय, अष्टाक असं इथं टाकलं होतं. ठीक आहे, आता जर समजा माझी कॅटेगरी येते EWS, तर मी EWS असं टाईप करणार, जेणेकरून आता बघा उस्मानाबाद डिव्हिजनमध्ये एकूण 18 जागा EWS या पदासाठी आहे हे मला लक्षात येतं. ओके, बऱ्याच जणांना ही माहिती नसते, हे सर्च कसं करायचं हे देखील माहिती नसतं, त्यांच्यासाठी खास ही माहिती आपण सांगतोय. एखादा जर समजा SC कास्टचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी बघा SC कास्टसाठी एकूण 11 जागा आहेत. आता 11 सर्च कशा करायचा, तर बघा ASUBIO. ओके, दुसरी जी आहे ते देखील इथं नेक्स्ट करत चालायचं. तुम्हाला जितके आपण वॅकन्सी आहेत SCच्या त्या सर्व इथं दिसून जातात. ओके, तर अजून कुठलेही तुमचं या पद्धतीसाठी डाऊट असतील तर 100% कमेंट करून विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या खास करून जितके मित्रमैत्रिणी असतील त्यांना नक्की शेअर करा. आणि खास करून ज्या महिला वर्ग असतील त्यांनी तर हा फॉर्म माझ्या मते तरी भरला पाहिजे, कारण खूप छान अशी पोस्ट असते आणि बऱ्याच जणांना टक्केवारी 10वीमध्ये जास्त चांगली असते. त्यांच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे बघा. पगार पण ठीकठाक असते आणि लाईफ एकदम सेटल झाल्यासारखी असते. माझे बरेच मित्रमैत्रिणी ह्याच्यामध्ये
सिलेक्शन झालेलं आहे, कारण का त्यांना याची माहिती माझ्यापेक्षा थोडीशी लवकर मिळाली होती. ओके, तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून सांगा आणि अजून कुठले व्हिडिओज तुम्हाला माहिती पाहिजेत ते देखील कमेंट करत चला. ठीक आहे, थँक्यू.